अजितदादाचा मृत्यू विमान अपघातात घडला. हा मृत्यू कसा घडलेला आहे हा प्रश्न अधिक गडद होत चाललेला आहे आणि ह्या मृत्यूमागे कोणाचा हात आहे हा पण प्रश्न खूप गडद होत चाललेला आहे. महाराष्ट्राला चाहूल लागलेली आहे की महाराष्ट्राचा एवढा मोठा नेता गेला तरी कसा. आणि मित्रांनो, जर अजितदादाचा मृत्यू झाला असेल विमानामध्ये तर ते पेपर का जळले नाहीत असे महाराष्ट्राच्या जनतेचा प्रश्न आहे. आणि आधी मोठमोठे संशोधक म्हणतात की ब्लास्ट झाला तर दादाच्या बॉडीचे चिथडे का झाले नाहीत, बॉडी अशी जाळल्यावानी का बरं वाटत होती, बॉडीला जास्त वेळ जाळून ठेवल्यानंतर जशी फुगते तशी फुगलेली आहे असं अधिक वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. तर मित्रांनो, आणि सोशल मीडियावरती पण हेच म्हटलं जात आहे की दादाची ती बॉडी नाही आहे. अमोल मिटकरी पण बोललेलं आहे की ते दादा नाही आहेत. अमोल मिटकरी काल मीडियाला सांगताना फोनवरती म्हणलेले आहेत की ती दादाची बॉडी नाही आहे. आणि जर दादाची बॉडी असेल तर दादाच्या प्लेनमध्ये 6 माणसं होते, 5च माणसाचा का मृतदेह सापडला आहे, 6वा माणूस गेला कुठे असा प्रश्न अमोल मिटकरी यांनी केलेला आहे. तर मित्रांनो, DJCAच्या म्हणण्यानुसार दादाचा मृत्यू हा विमान अपघातात झालेला आहे, पण अमोल मिटकरी याला सरासरी नकार देत आहेत मित्रांनो. आणि DJCAच्या हाती जो ब्लॅक बॉक्स लागलेला आहे मित्रांनो, त्या ब्लॅक बॉक्समध्ये पण खूप मोठी गडबड आहे असं जनतेला वाटत आहे मित्रांनो. आणि DJCAने सुद्धा आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलेलं आहे की आम्ही दादाच्या ज्या पायलटने 2 वेळेस सांगितलेलं आहे की मला रनवे दिसत नाही, आणि 3ऱ्या वेळेस DJCAला न सांगता प्लेन लँड करण्यात आलेलं आहे मित्रांनो. कारण असा कुठलाही पायलट करत नसतो, पण जे झालेलं आहे दादांच्या बाऱ्यामध्ये ते खूप अतिशय वाईट झालेलं आहे मित्रांनो. याच्यामध्ये दादाचा जो पायलट होता ते 5 पायलट बदलण्यात आलेले आहेत. आणि जो मेन पायलट येणार होता त्याने स्वतः सांगितलेला आहे की तो ट्रॅफिकमध्ये गुंतला होता, म्हणून हा जो पायलट आहे हा सस्पेंड पायलट होता. त्याला दादाच्या विमानाचा पायलट म्हणून बसवलेला आहे मित्रांनो. तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रात अनेक असे तर्क वितर्क लावले जात आहे की दादाचा मृत्यू